गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। दैवासुर संग्राम, त्या संग्रामामध्ये कधी देवांचा जय, कधी असुरांचा जय. मग त्यातनच पुढचा प्रसंग आपण पाहिला आता तो, दोघांमध्ये समेट झाली, समुद्र मंथन झालं, त्यातून अमृत बाहेर पडलं आणि देवांनी अमृत प्राशन केलं. पुन्हा देवदानव युद्ध झाल्याचा उल्लेख आहे. आणि त्या संग्रामामध्ये असुरांचा किंवा दैत्यांचा जो राजा आहे बळी, हा मारला गेला. पण असं सांगतात की दैत्यांचे जे गुरु आहेत त्यांचं नाव शुक्राचार्य. त्यांच्याकडे ती मंत्रविद्या आहे, संजीवनी नाव. त्या संजीवनीचा त्यांनी प्रयोग केला आणि बळीला पुन्हा झोपेतून उठवावं एखाद्याला, तसं पुन्हा जाग केलं. आणि एका अर्थाने बळीवरती त्यांनी प्रचंड मोठी कृपा केली. आणि आता बळी हर तऱ्हेनं आपल्या गुरूंची सेवा करतोय बरं का. सगळ्यात मोठ्या संकटातनं आपल्याला गुरूंनी वाचवलं, म्हणून जे काही करणं शक्य आहे गुरूंबद्दल ते तो करतोय. पण त्याला चिंता लागली आहे बरं का, की आता मी हे सगळं करतोय पण तो काही झालं तरी असुर प्रवृत्तीचा आहे ना, तेव्हा मला ते परत प्राप्त होईल ना, जिथून माझा पराभव झालाय ते स्थान मला परत प्राप्त होईल ना. सगळ्यांना ही चिंता असते बरं का. जरा काही झालं ना की आपल्याला काळजी लागायला लागते. एक जण कबीरदासजींकडे गेला, म्हणाला, कबीरदासजी, मला ना फार फार चिंता वाटते बरं का, सगळ्या गोष्टीची चिंता वाटते. कबीरदासजी म्हणाले, अरे तुला काय, सगळ्या जगालाच आहे चिंता. आपल्याला लागते चिंता ती प्रपंचातली बरं का. संसारातली. आणि संतांना जी चिंता लागते ना ती अखिल विश्वाची लागते. म्हणून तर आमचे नारोबा म्हणाले नाही का आईला, आई चिंता करीतो विश्वाची. माहिती आहे ना आपल्याला तो प्रसंग सगळ्यांना. चिंता करीतो विश्वाची. कबीरदासजी म्हणाले, अरे चिंता कशी आहे सांगू का तुला. चिंता कशी आहे. चिंता ऐसी डाकिनी. अरे ती चिंता एखाद्या डाकिणीप्रमाणे आहे. डाकू काय करतो, काही वस्तू चोरून नेतो ना, पण ही चिंता काय करते म्हणाले, चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाय. बस बाकी काही करत नाही बरं का. चिंता हळूहळू हळूहळू हळूहळू
आपल्याकडे एकदम कुणी आजारी पडलं, अटॅक वगैरे आला की विचारतात ना, काही काळजी होती का? एवढी कसली चिंता लागली होती त्याला? सोप्या मराठीत सांगू का, एवढा कसला स्ट्रेस, एवढं कसलं टेन्शन आलं होतं त्याला. 2-3 दिवसापूर्वी छान होता, मला भेटला सुद्धा. आणि आज चिंता ऐसी डाकिनी काट करे जा खाय. आणि एकदा ही चिंता पाठीमागे लागली ना की किती वेळा जा बर का त्या वैद्यांकडे. मोरेश्वरजी आलेत ना म्हणून वैद्यांचं उदाहरण देतो. डॉक्टरांचं दुःख काय असतं सांगू का? डॉक्टरांकडे पेशंट येतो, डॉक्टर असं असं होतंय बरं का, असं असं होतंय, ते त्याला काहीतरी ठराविक गोळ्या लिहून देतात. आणि तो विचारतो बरं का, काय हिंमत असते बघा पेशंटची. तो विचारतो, डॉक्टर या गोळ्यांचं काही साईड इफेक्ट नाही ना होणार? डॉक्टर मनामध्ये म्हणतात, गाडीवरती तू भेळ खातोयस, पाणीपुरी खातोयस, चाट खातोयस, तेव्हा तुला साईड इफेक्टचं काही पडलेलं नाहीये. माझ्या एवढ्याचशा गोळीचे तुला लगेच प्रश्न पडला का, काही साईड इफेक्ट नाही ना होणार? वैद्यांचं हे दुःख आहे बरं का. वैद बिचारा क्या करे. तो वैद्य आहे ना, तो काय करणार म्हणाले? वैद बिचारा क्या करे, कहाँ तक दवा लगा. तो काय करणार हो तुमच्या चिंतेला? तो काय करणार तुमच्या चिंतेला? पण बळीराजाला जी चिंता लागली ना, गुरु म्हणाले काही काळजी करू नकोस. दैत्यांचे जरी असले तरी ते गुरुच आहेत ना. गुरु काय करतात? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घाता निवारावया, आलिया घाता निवारावया. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. वाट दावी करी धरोनिया, वाट दावी करी धरोनिया. पाच म्हणाले, तुला पुन्हा ती जागा प्राप्त करून देण्याचं काम माझं आहे. म्हणून अनेक जे दैत्य मृत्युमुखी पडले होते त्या सगळ्यांना पुन्हा संजीवनी मंत्रानं उठवलं, पुन्हा सगळी सेना एकत्र केली, पुन्हा देवांवर स्वारी केली आणि पुन्हा ते पद इंद्रपद, इंद्राच्या गादीवरती तो बसला असा उल्लेख आहे, ते मिळवलं. आणि आता ती जी जागा आहे इंद्राची, इंद्रपद जे आहे ते पुन्हा त्याला प्राप्त व्हावं याच्याकरता देवांची जी माता आहे तिला अतिव दुःख झालं. आणि मग हे कोण करेल या विचारामध्ये ती असताना तिनं आपल्या यजमानांना विचारलं की ती जागा परत कोण प्राप्त करून देईल? मला असा कोणीतरी पुत्र हवा जो या देवांचं संरक्षण करेल. आणि म्हणून भगवंतांनी जो अवतार घेतला तो हा वामन अवतार आहे. बळी राज्यावरती बसला आणि त्यानं यज्ञ करायला सुरुवात केली. 100 यज्ञ पूर्ण झाले की पुढचा इंद्र तो. आपल्याकडे किती 105 संख्याबळ किती 105 झाले की म्हणाले पुढचा इंद्र तो. यावेळेला थोडे जास्तच झाले पण हरकत नाही. त्याचे 99 यज्ञ पूर्ण झालेत बरं का. 100वा यज्ञ चालू आहे. भृगुगुच्छ नावाचं ठिकाण आहे तिथे तो यज्ञ
चालू आहे असा उल्लेख केला. आणि इथे बटू वेशामध्ये भगवान वामन अवतरले. नुकतंच मौंजी बंधन झालेलं आहे. तो छान घेरा ठेवलेला आहे. हातामध्ये तो दंड आहे. तो धर्मदंड आहे बरं का. खरं तर ती साधी काठी नाही आहे, तो धर्मदंड आहे. कमरेला मुंज नावाची वनस्पती असते बरं का, ती बांधतात, म्हणून मौंजी बंधन असा विधी येतो. आपल्याला वाटतं मुंज करायची म्हणजे फक्त घेरा ठेवायचा, त्याच्यानंतर संध्या वगैरे करायला लागते 1-2 दिवस तरी. आमच्याकडे परवाच झाली म्हणून मी धाडस नाही केलं विचारण्याचं की केलीस का आज संध्या. पण करावं काही, किमान ज्यांना तो अधिकार आहे काही आचमन करा, किमान गायत्री करा, काहीतरी करा. बाकी सगळं गौण आहे बरं का. आपण आपले धर्म नीट सांभाळले नाहीत म्हणून गडबड होते. आचार धर्म आपण सांभाळायला पाहिजे आणि ते ताकदीनं निष्ठेनं सांभाळावे लागतात. हा गेला आणि तिथे यज्ञाला जे सगळे जमलेत ना, त्यांना वाटतंय प्रत्यक्ष सूर्यनारायण आले की काय. एवढं तेज आहे त्या बटूच्या चेहऱ्यावरती. काय सुंदर दिसतात ना बटू. किती गोंडस वाटतो तो चेहरा, तो घेरा किती छान. बहुतेक येणारे सगळे जण हात लावून बघतात बरं का. प्रत्यक्ष सूर्यनारायणच त्या यज्ञाला येत आहेत की काय असं वाटावं, इतकं तेजपुंज तो देह आहे. बडी यज्ञवेदीवरनं उठला बरं का. यज्ञातनं उठत नाहीत, मध्ये फोन वाजला घेत नाहीत. सत्यनारायणाची पूजा चालू आहे, हॅलो, गुरुजीच घेतात हल्ली, त्यामुळे बाकीच्यांना काय म्हणणार. काल गणेश याग होता ना, आमच्याकडे जे गुरुजी आले होते ना, 6-7 फोन त्यांनी, ते चालू आहे बरं का इकडे. हा येतो, 5 मिनिट लागणार आहे. हो हा, काय चाललंय, काय करू शकत नाही. ते 2 गणेश यागांच्या मध्ये आमच्याकडे सत्यनारायणाला आले होते. हा गुरुनी थांबवलं बरं का त्याला की बलिराजा असं उठत नाही. पण तो म्हटला, अहो साक्षात सूर्यनारायण येत आहेत, मला गेलं पाहिजे ना त्यांच्या स्वागताला. तेव्हा त्यानं नीट पाहिलं, म्हणला नाही सूर्यनारायण नाही, कुठेतरी वेगळंच आहे. मग जसं 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 जवळ आले, अगदी त्या यज्ञ मंडपापर्यंत आले आणि मग आपली ओळख करून दिली. म्हणाले, मी बटू वामन. बळीला आनंद झाला, म्हणाला नुसतंच मौंजी बंधन झालंय, माझ्याकडे हा ब्राह्मण आलाय, याला काहीतरी दिलं पाहिजे, याला काहीतरी दिलं पाहिजे. तिन्ही लोकांवरती त्याची सत्ता आहे बरं का आता. त्यामुळे सत्तेचा मद जात नाही बरं का. सत्तेत का राहायचं असतं, सारखं सत्तेत का राहायचं असतं. सारखे लोक साहेब साहेब म्हणतात ना, तेवढ्या करता सत्तेत राहायचं असतं. हा म्हणाला, बटू वामना, माग काहीतरी माझ्याकडे. तो म्हणला, काय, मी काही खरं मागायला आलो नाही, मी यज्ञ बघायला आलोय तुमचा कसा असतो, मला पाहायचंय. पण तू आता आलाच आहेस तर माग माझ्याकडे काहीतरी. अरे तू एवढा, तुझ्या चेहऱ्यावरूनच वाटतंय वेद संपन्न दिसतोय, वेदांचा अभ्यास तुझा झालेला आहे, एवढं तेजपुंज तुझा देह आहे, तेजपुंज मुख आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे, माझी त्रैलोक्यावरती सत्ता आहे सध्या. हा म्हणाला, हो का, मोरोपंत म्हणाले आमचे. मोरोपंत म्हणजे मोरोपंत पराडकर, हे मूळचे बारामतीचे. अधिक सांगत नाही त्यांच्याबद्दल, नाहीतर 20-25 मिनिटं त्यांच्याबद्दल सांगता येतं. ते म्हणाले, कसा आला हा, कसा आला. मोरोपंत हे फार मोठे आर्याकार बरं का, आर्या रचले त्यांनी.
बटू बटू वामन आला. म्हणाले हा बटू इतका छान बर का, वामन अवतार घेतला आणि बटूचं रूप घेतलं. एकाने विचारलं का हो ब्राह्मणाचंच रूप का घेतलं, बाकी काही नव्हतं का त्याला करण्यासारखं. आणि मलाच विचारला हा प्रश्न की ब्राह्मणाचंच रूप का, बाकी काही कोणाचं घेता आलं नसतं का. मी त्याला सांगितलं की ब्राह्मणाचा मेकअप करणं सोपं आहे, पटकन करता येतो. काय धोतर नेसायचं, भस्म फासायचं, शेंडी आपली तयार मिळतो हल्ली विकतो. बटू बटू वामन आला. कसा आला म्हणाले, लुटू लुटू चालत बळीचे आया गा. कुठे आला, त्या बळीच्या यज्ञापाशी आला. आणि बळीनं सांगितलं, विचारलं त्याला, माग माग काहीतरी माग. हा याने काय मागितलं म्हणाले, पटू पटू वाक्य वदोनी. पटापट बोलला म्हणाले, पटू पटू वाक्य वदोनी. काय मागितलं, मागितली तीन पावले जागा. नाही मी जाण घेतली नाही पण पटू पटू वामन आला. पटू पटू वामन आला, लुटू लुटू चालत बळीचे आया गा. पटू पटू वाक्य वदोनी, पटू पटू वाक्य वदोनी. मागितली तीन पावले जागा. राम राम हरे हरे राम राम, राम राम सीतापते राम राम, राम राम रघुत्तम राम. दोन प्रकाराने आर्या म्हणता येते बरं का. एक रामारामानी आणि एक नुसती. ती चाल मी रामारामाचीच लावली होती, म्हणून मग यांची फरमाईश म्हणून तेही तीन. आणि हा म्हणतोय, अरे काही तुला कळतं का नाही, आपण मागताना असं मागावं की ज्यानं आपल्या आयुष्याची भ्रांत मिटेल. एकदाच मागावं बर का माणसाने, नाहीतर मागू नये. आपण मागितलं ना की आपली किंमत कमी होते. आपली किंमत ठेवायची असेल ना तर मागू नये कधी. हा म्हणाला, तुला काही कळतं का, एवढा तू ज्ञानी दिसतोय चेहऱ्यावरून ना, ते जे तुझं एवढं आहे, पण काय मागितलंस, 3 पावलं जागा मागितलीस. म्हणाला, मला वाटलं होतं तू अत्यंत ज्ञानी दिसतोयस, पण तू तर बालबुद्धीचा आहेस. बटू वामन म्हणला, बळीराजा महाराज, जो त्रिपाद भूमीमध्ये संतुष्ट नाही तो कशातच संतुष्ट नाही. किती जागा लागते हो माणसाला. जाळायचं म्हटलं ना तरी तेवढीच, आणि पुरायचं म्हटलं तरी तेवढीच. त्रिपाद भूमी फक्त लागते. मला तुम्ही तेवढंच द्या. बळीराजा पुन्हा पुन्हा म्हणतोय बरं का, अरे अजून काहीतरी माग, अजून काहीतरी माग, अजून काहीतरी माग. आणि शुक्राचार्यांच्या लक्षात आलं बरं का, हा मागणारा साधा कोणी नाही, हे साक्षात महाविष्णू आहे. त्यानं बळीला बाजूला घेतलं. त्यांनी म्हणाले, राजा तू आत्ता जे म्हणलास ना की मी तुम्हाला त्रिपाद भूमी देईन, त्यांनी मागितलं आणि तू म्हणालास की ठीक आहे, तुम्ही काहीतरी अधिक मागा, हे तर मी देईनच. तेव्हा एक काम कर, तू आता ज्या गोष्टीला त्यांना हो म्हणलायस ते तुझे शब्द फिरव. त्याचं जे काही प्रायश्चित्त आहे ते मी तुला सांगतो, काही काळजी करू नकोस. गुरु शेवटपर्यंत शिष्याची काळजी घेतात बरं. म्हणाला, नाही नाही, मी माझे शब्द फिरवणार नाही. ते म्हणाले, हा साक्षात महाविष्णू आहे. तो म्हणला, मग काय, उघड चांगलंच आहे ना, माझ्या यज्ञात प्रत्यक्ष महाविष्णू आले, त्यांनी मला काही मागितलं तर मला दिलंच पाहिजे. असं म्हणून त्यांनी जवळ सोन्याची झारी होती यज्ञाकरता.
ती झारी हातात घेतली आणि उदक सोडलं की मी तुम्हाला त्रिपाद भूमी देतो म्हणून. त्रिपाद भूमी देण्याचं बळीनं कबूल केलं आणि बटू वामनानं आपला आकार वाढवायला सुरुवात केली. किती मोठा झाला तर सप्तलोक त्यांनी व्यापले बरं का. म्हणजे त्याच्या पायाचा अंगठा आकाशाला भिडला एवढा तो मोठा झाला. एका पायानं पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पायानं स्वर्ग व्यापला. आणि आता तो बळीराजाला म्हणतोय की बळीराजा, तू मला त्रिपाद भूमी देण्याला सांगितलं होतंस, मी माझ्या दोन पावलातच हे सगळं व्यापलं की तुझं राज्य जे आहे ते, आता तिसरा पाय मी कुठे ठेवू? म्हणाला, तिसरा पाय तुम्ही माझ्या मस्तकावरती ठेवा. वामनांनी आपलं जे तिसरं पाऊल होतं ते बळीच्या मस्तकावरती ठेवलं आणि त्याला ह्या अतल वितल आणि सुतल लोकामध्ये, म्हणजे तिसऱ्या लोकात, खालच्या वर 7 लोक आणि खाली 7 लोक असतात, त्यातल्या खालच्या तिसऱ्या लोकामध्ये पाठवलं. आणि तो आपल्या शब्दाला जागला. कोणतंही संकट आलं तरी त्यानं आपला शब्द मोडला नाही. म्हणून भगवंतांनी बळीला असं सांगितलं की राजा, तुझ्या सुतल लोकातल्या दरबारामध्ये मी द्वारपाल म्हणून उभा राहीन. भगवंत द्वारपाल म्हणून उभे आहेत बरं का. 6 महिने बळीराजाच्या दरबारामध्ये. बळीच्या अर्थात तो यज्ञ पूर्ण झाला, त्यामुळे पुढच्या याच्यात बळीराजा इंद्रपदावरती बसणार आहे, आपल्याला माहिती म्हणून सांगतो. तिथे तो भगवंतांनी आपला जो वामन अवतार तो संपला. म्हणजे ते बळीच्या राजवाड्याच्या बाहेर द्वारपाल म्हणून उभे आहेत. आणि मग नंतर लक्ष्मी मातेने त्यांची सुटका केली नारदांच्या मदतीनं. आपण जी राखी बांधतो ना, लक्ष्मी माता आली आणि बळीराजाकडे गेली बरं का. लक्ष्मी आली म्हणल्यावर बळीराजा खुश झाला. म्हणाली, बळीराजा, मला कोणी भाऊ नाही रे, तुला राखी बांधू का? म्हणाला, बांध की. राखीच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागतं ना, काय करू, काय देऊ तुला? म्हणाले, हा, तुझ्या राजवाड्याच्या बाहेर जो द्वारपाल आहे ना, त्याची फक्त मुक्तता केली असं म्हण, तेव्हा मग ते परत येतील वैकुंठात. नाहीतर म्हणाले, मी आपली रोज वाट पाहते. भगवंत पुन्हा आपल्या स्थानावरती आले. त्यानंतर भागवतात मत्स्यावताराची कथा येते. सत्यव्रत नावाचा राजा होता, त्याची कथा, त्याच्याकरता भगवंताने हा मत्स्य अवतार घेतला. त्यानंतर अंबरीष राजाची कथा येते. दुर्वास मुनींच्या मागे ते सुदर्शना लागलं, ती कथा भागवतात येते. आणि मग एक एक कथा सांगत शुकदेवजी महाराज आता सूर्यवंशापर्यंत आले. आणि त्यांनी सांगितलं की भगवंतांनी सूर्यवंशामध्ये एक अवतार घेतला होता. तो अवतार म्हणजे प्रभू श्रीराम. काय केलं या राम अवतारामध्ये? नुकतीच माझी दीर्घ रामकथा झालेली आहे. किती दिवस झाली? 21 दिवस झाली. रोज 1.5 तास चालू. ती YouTube वर उपलब्ध आहे. तेव्हा रामायणात नेमकं काय घडलं हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर तिथे जा, तुम्हाला ती उपलब्ध आहे. मागच्याच महिन्यात झाली. पण भागवतात जे रामायण आलेलं आहे जेवढं ते सांगतो ते अगदी सोपं आहे बरं का. जसं आपण चतुश्लोकी भागवत म्हणतो तसं एक श्लोकी रामायण आहे. हे साधारणपणे शंकराचार्यांच्या काळात
रचलं गेलं असं असं म्हटलं जातं. नक्की कोणी रचलंय हे काही याचा पत्ता नाही. पण एकच श्लोकी रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्रांनी जे जे काही केलं ते सगळं याच्यात आलेलं आहे. मी अर्धी वेळ सांगतो, पाठीमागून म्हणा. रामायणात काही आपल्याला नवीन नाही, पण आपल्याला काय माहिती नाही आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर ते त्या 21 दिवसाच्या व्हिडिओमध्ये मिळेल. अर्धी वेळ सांगतो, पाठीमागून म्हणा. आदौ रामतपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम् वाली निर्दलनं समुद्रतरणम् लंकापुरी दाहनम् पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशरथ राजाला दीर्घकाळ पुत्र नव्हता. त्याच्याकरता त्याने एक यज्ञ केला. त्यातून भगवान महाविष्णूंचे अंशावतार राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न सावत्र मातेच्या इच्छेकरता वनवासाला, विवाहानंतरचा सगळा हा प्रसंग आहे, वनवासाला जावं लागलं. सीता मातोश्रींना रावणाने पळवून दिलं. राम रावण युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावण मारला गेला. सीता मातोश्रींना घेऊन प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले आणि राजसिंहासनावरती बसले. प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक झाला. कथेमध्ये एवढंच रामायण सांगितलं जातं. पुढचं रामायणात लिहिलेलं आहे सगळं प्रसंग, पण कथेत एवढंच सांगतात जिथे राज्याभिषेक झाला तिथे कथा संपते. ती कथा झाली आणि मग कौरवांचा जो सगळा वंश आहे, पांचालांचा जो सगळा वंश आहे, त्या सगळ्या कथा झाल्या. पांडवांच्या बद्दल सांगून झालं आणि त्याच्यानंतर राजाने विचारलं की मला भगवंतांनी जो चांद्र वंशामध्ये श्रीकृष्ण अवतार धारण केला होता त्या श्रीकृष्ण अवताराची कथा सविस्तर सांगा. म्हणून पुढचे 3 दिवस श्रीकृष्ण चरित्र आहे. आधीच्या 3 दिवसामध्ये बाकी सगळे अवतार आहेत बरं का. 10 अवतारांपैकी किंवा 24 अवतारांपैकी बाकी सगळे अवतार पहिल्या 3 दिवसात येतात. पण श्रीकृष्ण चरित्र सविस्तर आहे, कारण त्यानं तसं प्रश्नच विचारला. जसा प्रश्न तसं उत्तर, मला सविस्तर सांगा. म्हणून सविस्तर सांगायला सुरुवात केली. त्याच्या आधी शुकदेव राजाला म्हणतात की राजा, आज 4था दिवस आहे. तुझ्याकडे आता 3च दिवस शिल्लक आहे. आपल्या सगळ्यांकडे सुद्धा आता 3च दिवस शिल्लक आहेत बरं. तेव्हा तुला काही आन्निक करायचं असेल, काही शरीर धर्म करायचं असेल तर त्याच्याकरता तू जाऊन ये, कारण राजा उठलाच नाही बरं का. आपण जसं 4 ते 7 येतोय ना, 4:30 ते 7 असं नाहीये. अखंड सांगतायत शुकदेव आणि राजा अखंड श्रवण करतोय. श्रवणानं तो मुक्त झालाय बरं का. त्यामुळे त्याला देहाचं भान नाहीये. देहाचं भान नाही, त्याच्यामुळे शरीर धर्म जे असतात त्याचंही भान नाही. म्हणाला नाही, मला आता तुम्ही मुक्त करा, फक्त मला
कथामृताचं पान द्या, बस, मला काही नको आहे. या आतापर्यंत जो आपण भाग श्रवण केला तिथपर्यंत श्रीमद भागवत या ग्रंथाचे 9 स्कंद पूर्ण होते. एका अर्थाने हे 9 स्कंद म्हणजे भगवंतांच्या नवविधा भक्ती. भक्ती पूर्ण झाल्याशिवाय भगवंत अवतार घेत नाही, याच्याकरता भगवंतांचं प्रगटीकरण दशमस्कंधामध्ये आहे. दशमस्कंधामध्ये भगवंतांचं प्रकटीकरण आणि भगवंतांच्या सगळ्या लीला ह्या दशमस्कंधात आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जो सगळा तत्वज्ञानाचा भाग आहे हा 11 स्कंधामध्ये आलेला आहे. या 11 स्कंधावरती श्रीमद भागवत जेवढा म्हणजे आपण पुस्तक म्हणून जेवढा मोठा ग्रंथ आहे त्याच्यापेक्षा अधिक विस्तारानं नाथांनी एकनाथी भागवत लिहिलेला आहे. तो फक्त 11 स्कंदावरती आहे. त्याच्यात हे सगळं हे काहीही नाही, तरी सुद्धा त्याचा विस्तार या ग्रंथापेक्षा अधिक झालेला आहे. कंसाचे अत्याचार आता वाढायला लागलेले. सगळे ऋषी आहेत, देवदेवता आहेत, यांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, अत्याचार करायला सुरुवात केली. आणि सगळेजण महाविष्णूंकडे गेले. क्षीरसागरावरती उभे आहेत सगळे, हात जोडले सगळ्यांनी. छान हात जोडा. भगवंतांचा धावा करावा लागतो बरं का. असे कसे काय दिले? सगळे देव, आपण देव आहोत की नाही? आपण सुर आहोत ना. सगळे सुर म्हणाले. त्यांनी विचारलं नारदांना काय म्हणूयात. नारद म्हणाले शांताकारम म्हणा. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभं सुरेशम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाविष्णू खुश म्हणाले काय काय अडचण आहे, काय अडचण काय सांगू. पृथ्वीवरती काय चाललंय बघितलंस ना. बघितलंस ना म्हणजे तुला माहिती ना सगळं. म्हणाले हो मला माहिती आहे. अरे पृथ्वीवरती राक्षस राज्य चालू झालेलं आहे. कसं ओळखायचं राक्षस राज्य चालू झालं? काही काही आहे का नाही, त्याला परिमाण काही आहे का नाही, कळायला पाहिजे ना. मागच्या वर्षी 22 जानेवारीपासून रामराज्याची घोषणा झाली बरं का. पण त्याच्या आधी काय होती परिस्थिती? जाता येत होतं का हो मंदिरांमध्ये आपल्याला? नाही ना. तो कोविड-19 नव्हता का आला त्यावेळेला आपण या राक्षस राज्याचा थोडासा अनुभव घेतला बरं का. काय होतं राक्षस राज्यात माहितीये का? राक्षस राज्यात नेमकं होतं काय, त्याशिवाय असं आपल्याला कसं कळणार ना. मंदिरे पाडली सारी मदिरेची केली दुकाने. मंदिरे पाडली सारी मदिरेची केली दुकाने. देवास पाल थे करुणी त्यावरुनी चालत जाणे. देवास पाल थे करुणी त्यावरुनी
साम्राज्याचे हे नृपती का ब्राह्मण द्वेषा करीती, साम्राज्याचे हे नृपती का ब्राह्मण द्वेषा करीती, सांगतो तयांची महती ब्राह्मण शोभतसे ज्ञानी, सांगतो तयांची महती ब्राह्मण शोभतसे ज्ञानी, सांगतो तयांची महती. मंदिरे पाडली सारी, मदिरेची केली दुकाने. सगळी मंदिरं बंद होती बरं का. सगळ्यात पहिल्यांदा काय खुलं केलं, आत्ता कळलं. आपले बुवांचं पद आहे बरं का. आपले बुवा म्हणतात कीर्तनामध्ये, मंदिरांमध्येच फक्त गर्दी होते का, तिथनच ते पसरणार आहे का सगळं. सात्विक गोष्टी ज्या आहेत ना त्या सांभाळायच्या कोणी, जो वर बसलाय ना त्यानं सांभाळायच्या बरं का. त्यानं जर भोंगे वाजवायला सुरुवात केली तर कसं व्हायचं आपलं. आपण नेमकं कशाचं समर्थन करतो हे तरी आपल्याला कळलं पाहिजे ना. आपल्या वडिलांनी आपल्या आजोबांनी कशा करता हयात खर्च केली आहे एवढं तरी कळलं पाहिजे. भगवंत म्हणाले त्यानं मंदिरं बंद पाडली आहेत का, मग येतो म्हणाले. तुम्ही सगळी तयारी करा, तुम्ही तयारी करा, मी आता अवतार घेणार. तुम्ही कुठे अवतार घेणार म्हणाले. विचारलं बरं का भगवंतांकडे सगळं प्लॅनिंग तयार आहे, सगळं प्लॅनिंग आहे. म्हणाले वसुदेव आणि देवकी कंसाची जी बहीण आहे त्या देवकीच्या पोटी मी अवतार घेणार आहे. देव म्हणाले भगवंता वसुदेवांचं आणि देवकीचा अजून विवाहच झालेला नाहीये, तुम्ही कसा काय अवतार घेणार. अहो हे वसुदेव आणि देवकी म्हणजे कंसाचं राज्य आणि वसुदेवांचं म्हणजे उग्रसेनांचं आणि वसुदेवांचं ही छोटी छोटी राज्य आहेत बरं का. हे कट्टर वैरी आहेत एकमेकांचे. जरासंध आणि कंस सुद्धा वैरी आहे, पण जरासंधानं आपल्या दोन्ही कन्या कंसाला दिल्यात का. राज्याचा विस्तार करत असताना यानं मला विरोध करायला नको एवढ्या करता. एकदा ते साठलोट झालं ना की 2 साखर कारखाने तुझे आणि 2 माझे. देगलूरकर महाराज तर महाभारताचं फार छान वर्णन करतात बरं का. म्हणाले ते आपल्याला वाटतं तसं युद्ध नाहीच आहे, ते 2 मोठ्या साखर कारखानदारांचं युद्ध आहे. त्यांची युद्ध कशावर नव्हता, तो भांडणं जागेवर नव्हतात ना. कोणाच्या टेरिटरीतला ऊस कोणाच्या कारखान्यात जाणार त्याच्यावरनं सगळं चालतं. म्हणाले राजकारणी असेच असतात बरं का. वरवर जरी दाखवत असले ना एकमेकांशी आम्ही भांडतो तरी बरोबर ते शोधत असतात आपली कन्या कोणाला दिली म्हणजे आपला राजकीय फायदा होईल. आणि कंस म्हणाले तेवढा धूर्त आहे तो हे सगळं करणार. वसुदेवाचे आधी अनेक विवाह झाले आहेत असा उल्लेख आहे. तरी सुद्धा राजकीय हेतूनं कंसानं आपली भगिनी हे वसुदेवांकरता म्हणून सांगितली आणि वसुदेवांनी तोच विचार केला की याच्यामध्ये राजकीय गणित आहेत काही, तेव्हा हे मान्य करावं म्हणलं. त्यांचा विवाह झाला आणि त्या विवाहाची सगळी तयारी आहे ना ती कंसानं केली आहे बरं का. आणि कंस काय करतोय आता, ज्याला ज्याला म्हणून बोलवलंय ना प्रत्येकाला त्याला घेऊन त्या सगळ्या कार्यालयातनं फिरतोय बरं का. मंगल कार्यालय आपण पकडू,
आणि सगळ्यांना दाखवतोय बरं का. ही फुलांची तोरणं आहेत ना, ही मी बांधली आहेत मी. ही चांदीची ताटं आहेत ना, हे सगळे आता जेवतायत ना चांदीच्या ताटांमध्ये, ही चांदीची ताटं माझी आहेत बरं का. मी माझी आहेत ती. हा हे सगळं व्हिडिओ शूटिंग आहे ना, हे मी करतोय बरं का. मी सांगितलं हे करायला. हा जो मी 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 म्हणणार आहे ना, तो आपल्यातला कंस आहे, लक्षात ठेवा. बाहेर नाही आहे कंस आतमध्येच आहे. जसं भगवंत म्हणतात की नाही मी तुमच्या आतमध्येच आहे, तसं कंस कुठे आहे? आतमध्येच आहे. आपण एखाद्या सामाजिक कार्यामध्ये जातो आणि तिथे काहीतरी फुटकळ काम करतो बरं का, आणि आपल्याला वाटत नाही ना की हे मी केलंय. ते जर वाटत असेल तर आपल्यातला कंस जिवंत आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसरं, एखादं काम करण्याची सामाजिक कामामध्ये आपल्याला जर लाज वाटत असेल तर तो सुद्धा आपल्यातला कंस आहे. मी कशा काय सतरंजा टाकायच्या, मी खुर्च्या उचलायच्या, मी केवढा मोठा माणूस आहे असं ज्याला वाटतं ना, त्यांना पक्क लक्षात ठेवायचं आपल्यामध्ये कंस शिल्लक आहे अजून. सामाजिक कामामध्ये भरभरून झोकून द्यावं बरं का. हातचं राखून काही करू नये जेव्हा करू तेव्हा. आणि त्याची एवढी लाडकी बहीण आहे ती. कंसाचा रथ सुवर्णाचा आहे बरं का. सोन्याच्या रथात वसुदेवांना आणि देवकीला बसवलं, आणि खरं तर त्यांचा गावाकडे जाण्याचा रस्ता जवळचा होता बरं का. पण कंस म्हणाला जरा मुख्य रस्त्यावरनं नेऊया, म्हणजे सगळ्यांना दिसेल ना माझं ऐश्वर्य याचा आहेच बरं का. माझं ऐश्वर्य कळेल सगळ्यांना. म्हणाला मी सारथ्य करतो रथाचं. म्हणून तो स्वतः बसला बरं का रथावरती, आणि अगदी सावकाश 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 चालवतोय बरं का. तो बघतोय डावीकडे कोण उभं आहे स्वागताला, उजवीकडे कोण उभं आहे स्वागताला. रथ चालवतोय बरं का. बघा काय गंमत आहे. एका रथाचा सारथी कंस आहे आणि एका रथाचे सारथी साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे. आपल्या रथाचा सारथी कोण आहे याच्यावरती आपली प्रगती ठरते बरं का. ज्याच्या रथाचा सारथी कंस आहे त्याला कारागृहातच जावं लागणार, आणि ज्यांच्या रथाचा सारथी भगवंत आहे त्यांना गीता ऐकायला मिळणार. बस. आपल्याला नेमकं काय ऐकायचंय किंवा कुठे जायचंय हे ठरवलं ना, म्हणजे मग त्या पद्धतीनं तसे तसे सारथी बदलतात बरं का आपले. काही वेळेला असतो आपल्या रथाचा सारथी कंस, पण मग आपल्याला कळलं ना की हा रस्ता चुकीचा आहे की तो बदलावा बरं का. आपण शक्यतो भगवंत जो रथ चालवत आहेत ना त्याच्या मागे जायला लागावं. म्हणून महाराज म्हणाले तुकोबांना तुमच्या सगळ्यांचा हरिख वाटतो बरं का. गीता भागवत करी तिचे श्रवण तयांचा हरिख वाटे देवा म्हणाले. काय भाग्य, भागवत ऐकावं असं वाटतं, गीता ऐकावीशी वाटते, पाठ करावेसे वाटतात त्याचे. आणि मध्य चौकामध्ये आला बरं का, आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली. कंसा, या देवकीचा जो 8वा गर्भ आहे ना तो तुझा काळ आहे. एवढी आकाशवाणी ऐकली, आणि आतापर्यंत ज्या आपल्या भगिनीवरती जीवापेक्षाही जास्त प्रेम होतं, एका क्षणामध्ये हिचा 8वा गर्भ आपला काळ आहे म्हटल्याबरोबर तिच्याविषयी मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला, असूया झाली. आपलं जे खडक होतं ते खडक उपसलं आणि आपल्या बहिणीच्या वेणीला हात घातला आणि तिच्या मानेवरती आता ते खडग चालवणार.
तेवढ्यात वसुदेव मध्ये पडले, म्हणाले कंसा थांब. हात धरला कंसाचा, थांब, हिचा 8वा गर्भ तुला मारणार आहे ना. आधी बराच युक्तिवाद केलाय त्यांनी, हिला मारू नकोस, नुकतंच लग्न झालंय, तुझी बहीण आहे, एक स्त्री आहे, सगळे बाकीच्या गोष्टी आधी ऐकून झाल्यात त्यांच्या. म्हणाले हिचा 8वा गर्भ मारणार आहे ना. कंसा मी तुला वचन देतो, आम्हाला जी काही आपत्ती होतील ना ती मी तुला आणून देईन. आणि या एका वाक्यावरती कंसाचा विश्वास बसलाय. याचं कारण त्याला माहिती आहे की वसुदेव तेवढे पक्के आहेत. वसुदेव कधीही खोटं बोलणार नाहीत. आणि लगेच त्या दोघांना कंसानं कारागृहात टाकलं. अगदी लगेच टाकलेलं नाही, काही काळ नजरकैद ठेवले आपल्याच प्रासादाच्या शेजारी. मग काही काळाने त्या कारागृहात टाकला. आपण जे सिरियलमध्ये बघतो ना, अनेक 8-10 दरवाजे वगैरे, तिथे. यथाकाल वर्ष सरलं आणि पहिला मुलगा झाला. देवकीनं ते आपत्य नीटसं पाहिलं सुद्धा नव्हतं बरं का. पण वसुदेवांनी त्याला उचललं आणि म्हणाले देवकी मला याला घेऊन गेलं पाहिजे. ती म्हणाली 1 दिवस तरी माझ्याजवळ जाऊ द्या, 1 दिवस, उद्या घेऊन जा वाटल्यास तुम्ही. नाही म्हणाले, मी कंसाला शब्द दिलाय, मला गेलं पाहिजे बरं का घेऊन. चालत 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 कंसाच्या महालामध्ये आले. कंसापर्यंत बातमी गेलीच होती तोपर्यंत, आपत्य प्राप्ती झाली याची. आले आणि कंसासमोर उभे राहिले. म्हणाले कंसा, मी तुला ज्याप्रमाणे शब्द दिला होता त्याप्रमाणे आपत्य आम्हाला झालेलं पहिलं आपत्य. कंसानं बघितलं त्याच्याकडे आणि एकदम त्याच्या मनामध्ये तो मातृत्व भाव जागृत. म्हणाले, त्यानं बघितलं बरं का त्या बालकाकडे, त्याचे ते इवलेसे ओठ बघितले, हाताची नाजूक नाजूक बोट बघितली, डोळे बघितले, छान भुवया बघितल्या आणि म्हणाला अगदी मामासारखा दिसतोय. तो मामा आहे ना, काहीही झालं तरी त्याच्यामध्ये तो भाव आहे ना, त्या भावाची जागा तर वेगळी कोणी घेऊ शकत नाही. मातृभाव ज्याला म्हणतात तो हाच आहे. अगदी मामासारखा दिसतोय बरं का. वसुदेवांकडे पाहिलं आणि म्हणाला, वसुदेवजी तुम्ही याला घेऊन जा बरं. वसुदेवांना एकदम आश्चर्य वाटलं. म्हणाले कसं काय? म्हणाले हा तुमचं पहिला अपत्य आहे ना, मला 8व्या अपत्यापासून धोका आहे. तेव्हा एक काम करा, याला घेऊन जा परत. हा याला वाढवा तुम्ही, तुम्हाला जे 8वं अपत्य होईल ना त्याला माझ्याकडे घेऊन या बरं का. वसुदेवांकडे गेला आणि वसुदेवांच्या त्या आकृतीकडे कंस आता फक्त बघतोय बरं का. त्याला दिसत जरी पाठमोरे वसुदेव असले तरी चेहऱ्यासमोर ते बालक आहे. तो दिवस गेला. कंसाला फार बरं वाटलं. म्हणला आपण चांगलं काम केलं. आज विचार आला होता मनामध्ये एकदा त्याला मारावं, पण नको म्हणाले. लहान बालकाला असं मारू नये बरं का. कलियुगात तर मातेच्या उदरामध्येच अर्भक मारली जातात. झालं, तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी पुन्हा कंस आपल्या दरबारामध्ये बसलाय. कंस त्याच विचारात आहे बरं का. अजून किती आपण एखाद्या लहान बाळाला पाहून आलो की आपल्या डोळ्यासमोर असतो ना तो चेहरा बालकाचा. मग कोणी म्हणतं आईसारखा दिसतोय, कोणी म्हणतं बाबांसारखा. मग डोळे आईसारखेत आणि चेहरा बाबांसारखा आहे. कोणी म्हणतं कपाळ असं आहे, अमुक आहे, काय छान जावळ आहे त्याला,
असं त्याच्या मनात चाललंय बरं का. आणि हे मनात चालू आहे आणि तेवढ्यात त्यानं समोर बघितलं तर कानावरती शब्द आले, नारायण 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 नारायण. देवर्षी नारद समोर हजर. हा उभा राहिला. नारदांचं स्वागत केलं, पाद्यपूजन वगैरे झालं. आता नारद कंसाला म्हणतात, काय रे कंसा. नारदांचं काम आहे ना होते, प्रत्येकाची काळजी घेणं हे नारदांचं काम आहे बरं का. आणि मी तर नेहमी म्हणतो माझ्यावरती नारदांची प्रचंड कृपा आहे बरं का. कारण नारदांसमोर मी पहिल्यांदा श्रीमद भागवत केलेलं आहे. 2 महिने रोज 1.5 तास. त्यामुळे माझ्यावर भयंकर, प्रचंड भयंकर म्हणजे चांगल्या अर्थाने भयंकर. आणि रामकथा सुद्धा, म्हणजे कृष्णकथा आणि रामकथा ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले ना, त्यांच्या समोर मला ते करण्याचं सद्भाग्य मिळालं. रामकथा 21 दिवस आणि श्रीमद भागवत जवळजवळ 60 दिवस. आणि काय विस्तारानं सांगायला संधी होती त्यावेळेला. त्याही वेळेला सगळं सांगून झालं नाहीच. नारद म्हणतात, काय रे तुझं हल्ली लक्ष नाहीये, तू ती आकाशवाणी ऐकली नाहीस का. कंस म्हणाला, देवर्षी असं कसं, मी ऐकली ना. त्या देवकीचा 8वा गर्भ जो आहे तो माझा काळ आहे. हो का. नारद म्हणाले, हा हुशार व्हायला लागला. असं का. बर. म्हणून नारदांनी काय केलं, त्यांच्या झोळीमधून एक कमळ बाहेर काढलं. काय होतं नारदांच्या झोळीत, काय होतं. लक्षात ठेवा, फक्त एवढंच मला सांगायचं. कोणाकोणाची आयुध काय काय येत नाही माहिती पाहिजे आपल्याला. म्हणून कमळ काढलं, कंसाकडे दिलं आणि म्हणाले, कंसा कमळ बघ. कंस म्हणाला, यात काय असं विशेष आहे. कंसांना वाटतच बरं का यात काय विशेष आहे. म्हणाले, अरे मला सांगायचा मुद्दा पुढे आहे. याला किती पाकळ्या आहेत कंसा. कंसानं मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 8 पाकळ्या आहेत. नारद म्हणाले, वा गणित पक्क आहे तुझं. आता एक काम कर कंसा, आता दुसऱ्या पाकळीपासून सुरुवात कर. मग दुसऱ्या पाकळीपासून सुरुवात केली. म्हणजे जेव्हा पहिल्या पाकळीपासून सुरुवात केली होती तेव्हा 8वी आली. दुसऱ्यापासून सुरुवात केली तेव्हा पहिली 8वी आली. तिसऱ्यापासून सुरुवात केली तेव्हा दुसरी 8वी आली. चौथ्यापासून सुरुवात केली तेव्हा तिसरी 8वी आली. 5व्यापासून सुरुवात केली तेव्हा 4थी 8वी आली. 6व्यापासून सुरुवात केली तेव्हा 5वी 8वी आली. 7व्यापासून सुरुवात केली तेव्हा 6वी 8वी आली. आणि 8व्यापासून सुरुवात केली तेव्हा पहिली 8वी आली. आणि कंस म्हणाला नारदांना, म्हणजे देवर्षी तुम्हाला असं म्हणायचंय का की मी हिची सगळी मुलं मारली पाहिजे. बघा नारद किती हुशार आहे. नारद म्हणाले, कंसा मी फक्त तुला सावध करायला आलेलो आहे. नारदांनी कुठलंही पाप आपल्या मस्तकावरती घेतलेलं नाही. म्हणाले, मी फक्त तुला सावध करायला आलोय कंसा. काय करायचं हे याच्याकरता तू हुशार आहेस. नारद निघून गेले. कंस त्या स्थितीमध्ये उठला. ताड 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 चालत त्या कारागृहापर्यंत गेला. काल जे बालक त्याला अत्यंत अगदी मामासारखं दिसतंय असं वाटत होतं, आज तेच त्याला त्याचं शत्रू वाटायला लागलं. गेला देवकीच्या मांडीवरती ते होतं ते उचललं, घर 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 फिरवलं आणि धाड दिशी आपटलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि ते बालक गतप्राण झालं. 1 2 3 4 5
सहा बालक कंसाने अशी मारून टाकली. आणि आता सातव्यांदा पुन्हा देवकी माता गर्भवती आहे. भगवंत म्हणाले चला आता मला अवतार घेतला पाहिजे. जवळजवळ 7:40 व्हायला आलेले आहेत. अवतार घ्यायला पाहिजे आणि म्हणून निघाले बरं का. क्षीरसागरातून निघाले तेव्हा शेष म्हणाले भगवंत थांबा. का रे म्हणाले काय थांबा, यावेळेला मी मोठा भाऊ होणार आहे. का तू का म्हणाली मोठा भाऊ. मी मोठा भाऊ याच्या करता आहे की काही लोकांनी दादांचं ऐकावं असं मला वाटतंय, म्हणून मी मोठा भाऊ म्हणाले यावेळेला. भगवंत म्हणाले हरकत नाही, तू मोठा तर तू मोठा. म्हणाले मी जर मागच्या अवतारात मोठा भाऊ असतो ना तर अजिबात वनवासाला वगैरे जायला लागलं नसतं बरं का. हे तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम काय 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 ऐकून घेतलं तुम्ही. मी पाहिजे होतो मोठा, मग ऐकलं असतं एकेका. भगवंत म्हणतात ठीक आहे तू मोठा. म्हणून गर्भामध्ये प्रवेश केला. पण असं सांगतात की भगवंतांनी योग मायेला सांगितलं आणि तो गर्भ काढून घेतला, त्याचं संकर्षण केलं. म्हणून बलराम दादांचं एक नाव संकर्षण असं आहे. आणि सगळीकडे बातमी पसरली की देवकीचा गर्भ गळून पडला. कंस आता अधिक सावध आहे, कारण या वेळेला काहीतरी गडबड झाली त्याच्या लक्षात आलं. मग त्यांनी अजून पहारे वाढवलेत बरं का. आता दर तासाला कंसाला रिपोर्टिंग आहे. पल्स रेट किती आहे, बीपी किती आहे, शुगर नॉर्मल आहे ना, सगळं व्यवस्थित. सगळं व्यवस्थित होईल ना. आणि आठव्यांदा पुन्हा गर्भ राहिला बरं का. एकाने विचारलं आठव्यांदा का राहिला, गर्भ आठवा का राहिला. भगवंत म्हणाले सगळ्यांनी मला आठवावं ना, म्हणून म्हणाले मी आठवा. अखंड माझं स्मरण करा, बाकी काही करू नका, बाकी सगळं मी बघतो. म्हणून म्हणाले मी आठवा. आणि हृदयामध्ये मला साठवा. सहा महिने गेले, 7वा महिना आता लागलेला आहे मातेला. 7 मास पूर्ण भरले आणि जेव्हा 8वा महिना लागला तेव्हा भगवंत म्हणाले की आता हा माझा नाहीतरी अवतार सुद्धा 8वाच आहे, तेव्हा 8व्या महिन्यात अवतरित व्हावं. याचं कारण असं आहे की 8व्यात जन्मलेलं मूल हे अल्पायुषी असतं, दीर्घकाळ जगत नाही असं म्हणतात आपल्याकडे. कारण त्याची पूर्ण वाढ जी काही शेवटची राहिलेली असते ती व्हायला तो किमान 9 मास पूर्ण भरायला पाहिजे. पुढे भगवंत म्हणाले हे नियम जे आहेत ना ते सगळे सामान्यां करतायत, मी काही सामान्य नाहीये. म्हणून म्हणाले मी 8वा. मग म्हणाले 8व्या महिन्यातच प्रगट व्हावं. आणि नंतर त्यांना माहिती होतं बरं का भारतवर्षावरती इंग्रज राज्य करणार आहेत. ऑगस्ट कितवा येतो, जन्माष्टमी ऑगस्ट मध्ये येते बरं का. फार बाहेर जात नाही बरं का. तुमचा ते अधिक महिना येऊ देत, नाहीतर काय लीप इयर येऊ देत, भगवंत आमच्या 8व्यातच येतात. आणि तिथी पण निवडली अष्टमी. मागच्या अवतारात म्हणाले नवमी होती का, मग या अवतारात जरा अलीकडे
म्हणून एक तिथी अलीकडची अष्टमी. भगवंत अखंड सांगतायत बरं का, अष्टमी अष्टमी अष्टमी, म्हणून तिथी सुद्धा अष्टमी. मी आठवा, मला आठवा, बस, बाकी काही करू नका. आणि प्रत्यक्ष बालरूपात येण्याआधी 8 वर्षाचे भगवान महाविष्णू समोर उभे आहेत बरं का, कारागृहामध्ये. फक्त माता पित्यांना दर्शन आहे, बाकी कोणालाही कळलं नाही काय झालं. वसुदेव आणि देवकीच्या समोर 8 वर्षाचे भगवान महाविष्णू हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेले. ती वैजयंती माळा छान रुळते, गळ्यामध्ये तो कौस्तुभ मणी तसाच आहे, पीतांबर नेसलेलं आहे, मस्तकावरती किरीट धारण केलेला आहे. आणि भगवंतांच्या मुखकमलाच्या पाठीमागे ती जी प्रभा असते ना, त्याचा दिव्य प्रकाश त्या कारागृहात पडलेला आहे बरं का, दिव्य प्रकाश पडलेला आहे. वसुदेव आणि देवकींनी भगवंतांना साष्टांग प्रणिपात केला बरं का. आणि त्यांनी सांगितलं सगळी रचना की कशा कशा पद्धतीनं तुम्हाला पुढे काम करायचं आहे. म्हणाले की मी आता बालक रूप घेणार आहे. देवकी मातेनं सांगितलं, म्हणाले की तुम्ही आता बालक व्हा, मला तुम्हाला बालक रूपात पाहायचंय. असं 8 वर्षाचं कोणी जन्म घेतं का? म्हणाले मी माझा जन्म झाला ना की लगेच मला समोर नंदाकडे पोचवा म्हणाले, त्याच्याकडे मी सुरक्षित राहील, तुम्ही काय काळजी करू नका, बाकी सगळं मी बघतो. आणि जवळजवळ मध्यरात्र गेलेली आहे, 12:30 12:40 त्या प्रहरामध्ये पाऊस सुरू झालेला आहे. आणि जसा मागच्या अवतारामध्ये आकाशामध्ये सूर्य थांबला होता, तसा आता चंद्र थांबला आहे दर्शनाकरता. अष्टमीच्या चंद्राची ती कोर आहे, फक्त फार प्रकाशही नाही आहे. आणि भगवान जेव्हा अवतरित होतात ना, तेव्हा त्याच्या आधी भगवंतांची माया काम करते. भगवंतांची माया त्या ठिकाणी आली. त्या मायेनं काय केलं, सगळ्यांना निद्राधीन केलं. प्रवचनात झोप लागते की नाही कधी कधी, ती भगवंतांची माया आहे, लक्षात ठेवा. आपल्याला अशी झालं का झाला, अरे बापरे, मी तेच खरं ऐकायला आलो होतो बरं का, किंवा आले होते नेमकं त्याच वेळेला का झोप लागते, ती माया आहे भगवंतांची. ती माया म्हणते या वेळेला बुडलं का भागवतातलं, पुढच्या भागवताला. आमचे संत म्हणाले, जो जागत है वो पावत है, जो सोवत है वो खोवत है. समर्थ म्हणाले अखंड सावधान वर का, भगवंतांच्या कार्याकरता, राष्ट्राच्या कार्याकरता, छत्रपतींच्या कार्याकरता अखंड सावधान राहिलं पाहिजे. मायेनं काम केलं आणि सगळे रक्षक निद्राधीन झाले. दासी ज्या होत्या त्या निद्राधीन झाल्या आणि भगवंत बालक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. मातेला सोडवत नाहीये, पण वसुदेवांनी सांगितलं, अगं आठवतोय ना तुला, काही वेळापूर्वी त्यांनी काय सांगितलं की मी बालक रूपात येईन, मला पलीकडे नंदाच्या घरी पोचवा, तेव्हा मला गेलं पाहिजे. ती पुन्हा पुन्हा दर्शन घेते बरं का, कारण तिला माहिती नाही की पुन्हा बघायला मिळेल का नाही. ती पुन्हा पुन्हा त्याचं मुख न्याहाळतीये, त्याला कुरवाळतीये, त्याच्या हातावरनं हात फिरवतीये, पायावरनं हात फिरवतीये, शरीरावरनं सर्वांगावरनं ती त्याला
कोणत्याही परिस्थितीमध्ये ते जे रूप आहे ते ती साठवण्याचा प्रयत्न करते बरं का. ज्या अंगाला आयुष्यभर चंदन लावलं गेलं, सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली. चंदन लावल्यामुळे तो भगवंतांचा देह इतका असा मांसर आहे ना. तिला वाटलं क्षणभर आपण कारागृहात होत ना, ते जे कष्ट पडलेत ना आपल्याला, त्यांना आपलेच हात कडक झाले, ते नको लागायला. काय भावना आहे तिची. वसुदेवांनी आपलं उपरण होतं ते त्या टोपलीमध्ये टाकलं आणि त्यात त्या बालकाला ठेवलं. आणि ते आता विचार करतायत की कारागृहामध्ये सगळ्या दारांना कड्या आहेत, कुलप आहेत, याला बाहेर कसं काय घेऊन जायचं. पण ज्या अर्थी हा म्हणालाय मला बाहेर घेऊन जा, काय वेळेवर घंटा वाजते. म्हणून मी सूचना देतच नाही बरं का, फोन सायलेंट वर घ्या. आणि त्या वा गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आज थोडा प्रसाद जास्त आहे म्हणून संपूर्ण मग घरी येणार आहे. वसुदेवांनी त्या बालकाला त्या टोपलीत ठेवलं आणि ते सुद्धा पुन्हा 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 त्याचं मुख न्याहाळत आहेत बरं का. देवकीची जी भावना आहे तीच त्यांची आहे. पुन्हा केव्हा पाहायला मिळेल काही सांगता येत नाही. पुन्हा केव्हा पाहायला मिळेल, पण याला लवकर पलीकडे पोहोचवलं पाहिजे म्हणून ती टोपली त्यांनी आपल्या मस्तकावरती धरली बरं का. आपण तो फोटो पाहिला असेल, अशी अशी धरली आहे टोपली वसुदेवांनी. ज्या क्षणाला भगवंतांच्या श्रीचरणांचा स्पर्श वसुदेवांच्या ब्रह्मरंध्राला झाला, त्या क्षणी त्यांच्या सगळ्या बेड्या गळून पडल्या. भगवंत सांगतायत, एकदा तुम्ही मला शरण आलात की संसारामधल्या कुठल्याही बेड्यांमध्ये तुम्ही अडकतच नाही. हेच सांगायचंय भगवंतांना. ती दारं सगळी उघडली गेली. रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि त्या पावसातच यांनी चालायला सुरुवात केली. झप 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 पावलं पुढे पडतायत. आणि वाट ओलांडत असताना यमुना आडवी आली. यमुना ओलांडल्याशिवाय पलीकडे जाता येणार नाही. वसुदेव म्हणाले, आज काय झालंय, या यमुनेला पाणी नेहमीपेक्षा जास्त वाढलंय असं वाटतंय. पण ते म्हणाले की पाणी ओसरेपर्यंत थांबता येणार नाही, कारण कधी पाणी ओसरेल सांगता येत नाही. पावसाचा वेग कधी केव्हा कमी होईल सांगता येत नाही. मला त्या पाण्यातच प्रवेश करते झाले. उजवा पाय त्यांनी त्या पाण्यात टाकला, मग डावा पाय, आणि अगदी घोट्यापर्यंत पाणी होतं बरं का. जिथे प्रवेश केला तिथे घोट्यापर्यंत असलेलं पाणी जसं थोडे 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 पुढे सरकतायत, अंदाज घेतायत किती खोल असेल, तसं ते गुडघ्यापर्यंत आलं. गुडघ्याचं पाणी कमरेपर्यंत आलं, कमरेचं छातीपर्यंत आलं, छातीचं अजून वर चढलं, खांद्यापर्यंत आलं, खांद्यावरनं अजून वर चढलं, गळ्यापर्यंत आलं. आणि आता ते पाणी वर 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 येतंय. ही यमुना कोण आहे? यमुना भक्तीची महाराणी आहे. भगवंतांनी ज्या सगळ्या लीला केल्या आहेत ना, त्या यमुनेच्या काठावरती केल्या आहेत बरं का. लीला विग्रह जे बघतो ना आपण सगळे भगवंतांचे, ते या यमुनेच्या काठावरती आहेत, कारण ती भक्तीची महाराणी म्हणलेलं आहे यमुनेला. ती साधी नदी नाही आहे. तिच्या मनामध्ये अशी इच्छा आहे
की भगवंतांच्या श्रीचरणांचा स्पर्श मला एकदा तरी व्हावा, एकदा तरी व्हावा. वसुदेव डोक्यावरून घेऊन जात आहेत ना, मग म्हणाले मला तिथपर्यंत वर 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 सरकलं पाहिजे. आणि कान्हा विचार करतोय की अजून किती बाबांची परीक्षा बघायची. हनवटीपर्यंत येणारं पाणी आता तोंडात जायला लागलं बरं का. ते वाढतंय वसुदेवांना, आता तोंडातलं पाणी हळूहळू वर चढलं, आता नाकापर्यंत जायला लागलं. कसे तरी खालती केवळ अंगठा टेकतोय बरं का, पाऊल टेकतच नाहीये. वर वर ते अधिक उंच होण्याचा प्रयत्न करतायत. आणि भगवंतांच्या लक्षात आलं की बस आता परीक्षा बघू नये बरं का. यमुनेचीही परीक्षा बघितली भगवंतांनी. म्हणाले आता दर्शन देऊया तिला. म्हणून डाव्या पायाची करंगडी बाहेर काढली फक्त भगवंतांनी. डोळ्यासमोर आणा, ती यमुना दुथडी भरून वाहती आहे आणि वसुदेवांच्या मस्तकावरती ती टोपली आहे, त्याच्यामध्ये ते बालक पहुडलेलं आहे आणि त्यानं आपल्या करंगडीचं दर्शन त्या यमुनेला दिलं. त्या यमुनेमध्ये एवढ्या जोरात लाटा उसळायला लागल्या आणि एक लाट एवढ्या उंच उसळली की त्या लाटेनं भगवंतांच्या श्रीचरणांना स्पर्श केला. ज्या क्षणाला भगवंतांच्या श्रीचरणाला स्पर्श झाला, झर 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 पाणी उतरायला सुरुवात झाली. यमुना म्हणाली बस, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं. मी माझ्या जन्मापासून आजपर्यंत जी अखंड वाहतीये ना, ती कशा करता वाहतीये तर भगवंतांच्या श्रीचरणांचा स्पर्श एकदा तरी मला व्हावा याच्या करता मी अविरत काम करतीये, अविरत कष्ट घेतीये, अखंड साधना करतीये बरं का. ती अखंड ध्यानामध्ये केव्हा दर्शन देतील, केव्हा दर्शन देतील, केव्हा दर्शन देतील. आणि आज तो प्रसंग आलाय. तिने भगवंतांच्या श्रीचरणांना स्पर्श केला, पाणी झर 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 उतरलं. वसुदेव पलीकडे गेले, नंदाच्या वाड्यामध्ये गेले. नंदाची जी पत्नी आहे यशोदा, तिला सुद्धा एक कन्या झाली आहे, पण ती निद्राधीन आहे बरं का. मायेनं काम केलेलं आधीच भगवंत येण्याच्या आधी, म्हणून ती निद्रेमध्ये आहे, गाढ निद्रा आहे. तिला कळलंही नाही आपल्याला कन्या झाली, पुत्र झाला, आपण प्रसूत झालो हेही तिला कळलं नाही. वसुदेवांनी त्या बालकाला यशोदेच्या शेजारी ठेवलं. तिच्या शेजारी जी कन्या होती तिला त्या टोपलीमध्ये घेतलं. ती टोपली अशी हातापाशी धरली आणि झरकन वळून दारापर्यंत गेले बरं का. त्या खोलीच्या दारापर्यंत जी पावलं ज्या वेगानं गेली होती ना, त्याच्या दुप्पट वेगानं ते परत आले बरं का. आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये, म्हणजे खिडकीतून आत येणारा जो चंद्र आहे ना, तेवढाच काय तो प्रकाश आहे बरं का खोलीमध्ये. त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ह्या चंद्राचं मुख ते न्याहाळताय. या चंद्राचं मुख ते न्याहाळतायत आणि गळा 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 अश्रुपात झाला. केव्हा पुन्हा भेटणार रे आपण, केव्हा पुन्हा भेटणार. काय मी असं केलं होतं की ज्याच्यामुळे मला हा वियोग सहन करावा लागतो. आपण केव्हा पुन्हा भेटणार. पण ते स्थानावरती आले. त्यांच्या लक्षात आहे की सूर्योदयापूर्वी मला पुन्हा कारागृहात पोचलं पाहिजे, नाहीतर कंसाला कळेल हे सगळं केलेलं. त्या बालिकेला घेतला आणि झर 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 पुन्हा आले, कारागृहामध्ये आले. आणि कारागृहात जसं त्यांनी ती टोपली ठेवली तशा कारागृहाच्या कड्या कुलप पुन्हा लागले. हातामध्ये बेड्या पडल्या, पायामध्ये बेड्या पडल्या. बेड्या पडल्या कोणामुळे? त्या बेड्या पुन्हा पडल्या याचं कारण वसुदेवांनी मायेला जवळ केले. आता आपण मायेला जवळ केलं की आपण बंधनामध्ये अडकणारच.
हे भगवंतांना सांगायचं आहे. म्हणून जन्म प्रगट होण्यापूर्वीपासूनच लिहिलाय तो, या सगळ्या पूर्वी आधीपासूनच लिहिलाय. हे लीला चरित्र फार पुढे नाहीच आहे, येण्याआधीच सगळं तयारी केली आहे सगळी. सगळे छान निद्राधीन आहेत आणि या योगमायेनं मोठ्यांदा रडायला सुरुवात केली. एकदम टाहो फोडला. सगळे जागे झाले. कंसापर्यंत बातमी गेली. धावत धावत गेले दास दासी. कंस झोपला म्हणजे फक्त पडला होता बरं का. त्याच्या मंचकावरती सुवर्ण मंचक आहे त्याचा. त्याला त्याची झोप जेव्हा त्यानं ती आकाशवाणी ऐकली ना तेव्हाच संपली होती. आणि म्हणाले मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली. कंस म्हणाला अशी कशी मुलगी झाली? आठवा पुत्र मला संपवणार आहे ना, मग कशी काय मुलगी झाली? भरा 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 पावलं टाकत त्या कारागृहापर्यंत आला. त्यानं पाहिलं बरं का, सुंदर कन्या पाहिली. आणि देवकीनं पाय पकडलेत बरं का कंसाचे. कंसानं असं त्या कन्येला हातात धरलंय उभा आहे आणि देवकीनं पाय पकडलेत बरं का. म्हणाली दादा अरे सोड ना हिला, ही तुला काय करणार आहे? एक मुलगी तुला काय करणार आहे? सोड हिला, नको, ही तरी राहू दे माझ्याकडे. कंसाला एक क्षण वाटलं बरं का, एक कन्या मला काय करणार आहे? पण आज दुर्दैव असं आहे की कन्याच अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या आईवडिलांना सांभाळतायत बरं का. कन्याच अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या आईवडिलांना सांभाळतायत. कंस मनामध्ये विचार करतोय की तिने अवताराच्या वेळेला यांनी गडबड केली होती. मोहिनी अवतार घेतला होता ना, त्याला माहिती आहे समुद्र मंथनाची कथा. हुशार आहे. म्हणाला कदाचित या वेळेला मुलीचा देह धारण केला असेल, कन्या म्हणून आला असेल. नको म्हणाले, या वेळेला नको रिस्क घ्यायला. घर फिरवलं आणि दगडावरती आपटणार तेवढ्यात ती हातातनं निसटली. ती कन्या साधी सुधी नाही बरं का, ती भगवंतांची माया आहे. ती माया म्हणाली, अरे कंसा, मी काही साधी सुधी वाटले का? माया कोणाच्या हातात येते का रे कंसा? जी असते पण दिसत नाही ती माया आहे. आपल्या मुलांवरती किंवा आपल्या आई वडिलांवरती आपलं किती प्रेम आहे, दाखवता येतं का हो? नाही ना दाखवता येत ना. आमचं एवढं प्रेम आहे असं म्हणतो का आपण? नाही ना. आमचं प्रेम आहे किती काही आईचं आपल्या मुलावरती किती प्रेम असतं असं दाखवता येतं का हो? त्याला काही मोजण्याकरता परिमाण नाही आहे ना. तीच तर भगवंतांची माया आहे, जी असते पण दिसत नाही. आणि आकाशवाणी झाली, कंसा, हिचा 8वा गर्भ सुरक्षित आहे, तो तुझा काळ आहे. कंस म्हणाला, हे जर आधीच ठरलं होतं तर हे सगळं मी केलं, व्यर्थ कटाटोप केला म्हणाला. हताश झाला. आणि असा उल्लेख आहे की त्या रात्री कंसाने या दोघांची मुक्तता केली, दोघांना सोडून दिलं असा उल्लेख आहे. यांना मुक्त करा म्हणला, माझी चूक झाली, या दोघांना मुक्त करा. कंसाची जी पुढची कथा आहे ती आपण उद्या पाहणार आहोत. आणि इकडे काय घडलं नंदाच्या वाड्यामध्ये, तर भगवंत प्रगट जरी अष्टमीला झालेले असले तरी भगवंताने दर्शन जे दिलेलं आहे ते नवमीचं आहे. आज आपण पाळणा ठेवलाय, त्याच्यामुळे आपण खरं तर नंद महोत्सव उद्या करणार आहोत. पण उद्या काही पाळणा वगैरे बांधणार, कारण आपल्याला बाकीच्या लीला
करायच्या आहेत. त्यामुळे फक्त आपण भगवंतांचं दर्शन घेणार आहोत, त्यांचं प्रगटीकरण जे नंदांच्याकडे झालं तेवढं फक्त पाहणार आहोत, मग आरती आणि प्रसाद होईल. एक नंदाची दासी आहे, काही ठिकाणी नंदांची बहीण आहे असा उल्लेख आहे. सुनंदा नाव आहे तिचं. या सगळ्या गोपी कोण आहेत, हे सगळे गोप कोण आहेत, हे गोप बालक कोण आहेत, ह्या मथुरेमध्ये असलेल्या, वृंदावनामध्ये असलेल्या किंवा गोकुळामध्ये असलेल्या ज्या गायी आहेत त्या कोण आहेत, तर हे सगळे दीर्घकाळ तपश्चर्या केलेले ऋषी आहेत. काही गोपी आहेत ना, ह्या ऋषी रूपा गोपी सांगितल्या आहेत, काही वेद रूपा सांगितलेले आहेत, म्हणजे वेदांमधले मंत्र आहेत. पण वेदांमधले मंत्र कसे आहेत बरं का, ते वृक्ष आहेत. त्यात गेयता आहे. एक सामवेदामध्ये, सामवेद हा गायन प्रधान आहे, त्यात गेयता आहे, पण त्याच्यामध्ये माधुर्य नाहीये. म्हणाले भगवंतांचा हा जो अवतार आहे ना, तो भक्तिप्रेमयुक्त आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा आस्वाद घेऊ म्हणून त्यांनी गोपी रूप धारण केलंय, गोप रूप धारण केलंय. काही ऋषी, काही वेदमंत्र, काही श्रुती ह्या गोप बालक झाले आहेत, कारण भगवंतांचा सहवास त्याच्यामुळे आपल्याला मिळणार आहे. त्या सुनंदा जी आहे ना दासी, तिला पहिल्यांदा दर्शन आहे बरं का. नंद बाबा आधीच उठून गोठ्यामध्ये गेलेले आणि ही जिथे यशोदा झोपली आहे त्याच्या पलीकडे झोपली, ही उठली आहे आणि हिने पाहिलं बरं का की यशोदेच्या शेजारी एक बालक, तिला बालक झालंय आणि छान छान हातपाय मारतंय बरं का. तिनं बघितलं की काय काय सुंदर बालक आहे. साधारण पहाटेची वेळ आहे बरं का, ज्याला ब्राह्म मुहूर्त म्हणतात ती वेळ आहे ही, पहाटेच्या पेक्षा थोडं अधिक, 3:30 पावणे 4 वाजलेले. आणि तिने पाहिलं की बालक, यशोदेला बालक झालं आणि एकदम ओरडली, हो लाला भयो, लाला भयो, लाला भयो, लाला भयो, लाला भयो असं म्हटल्यानंतर भरा 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 सगळ्या गोपी जमा झाल्या. तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी कशा कशा काय जमा झाल्या. हे सगळे ब्राह्म मुहूर्तावरती उठतात बरं का. यांचं सगळं आवरण होतं त्या वेळेपर्यंत. 4 वाजायच्या आधी त्यांची झोप झालेली असते. असं मी मागच्या भागवतात सांगितल्यावरती नंतर एक श्रोता आला, म्हणला महाराज माझी पण 3:30 पर्यंत झालेली असते. तर मी त्याला सांगितलं की मी सकाळच्या 3:30 बद्दल बोलतोय. भरा 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 सगळ्या आल्या आणि त्या बसल्या बरं का तिच्या अवतीभोवती. खरं तर हे सगळं वर्णन उद्याच आहे, पण मी आज करतोय. तिच्या अवतीभोवती बसल्या आणि फक्त त्या रूपाला न्याहाळतायत बरं का त्या भगवंतांच्या. एक गोपी म्हणाली, अगं त्याचे हात बघितलेस का, किती लाल चुटुक्क आहेत. ते रूप डोळ्यासमोर आणा, म्हणजे वर्णन आपल्याला ते लगेच भावेल बरं का. कथा समरस होऊन ऐकायची असते, वृक्ष भावानी ऐकायची. त्याचे हात बघ ना, किती छान, किती गोंडस आहेत, किती किती मांसर असतील ना, कापसापेक्षा सुद्धा माऊ असतील मला तर वाटतंय. दुसरी गोपी म्हणाली, अगं हातांकडे काय बघतीयस, त्याची हनवटी बघ. तिसरी गोपी म्हणाली, अगं हनवटीकडे काय बघतीयस, त्याचे डोळे बघ. मला तर असं वाटतंय मी आल्यापासून हा फक्त माझ्याकडेच बघतोय. आपल्याला वाटतं की नाही, आपण एखादं छोटंसं बालक दवाखान्यात बघायला जातो आणि आपण म्हणतो की नाही घरी आल्यानंतर
मला असं एकदा वाटलं बरं का, तो माझ्याकडेच बघतोय. हीच तर भगवंतांची लीला आहे. खरं तर त्याला दिसतच नसतं बरं का काही. त्याची दृष्टी म्हणजे विज्ञानाचा विचार केला तर त्याची दृष्टी तयारच झालेली असते. पण आपल्याला असं वाटतं ना, तो आपला भाव आहे, तो आपला भाव. तो भाव म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बरं का, तो गोपी भाव आहे आपला. एक जण म्हणाली, अगं याचं कपाळ बघ किती विशाल आहे. मला असं वाटतंय बरं का, असं विशाल कपाळ ज्याचं असतं ना, तो राजा होणार बरं का, राजा होणार. चौथी गोपी म्हणाली, अगं असं असं आल्यानंतर बालकाचं मुखकमल बघत नाहीत, त्याचे डोळे बघत नाहीत, त्याचं कपाळ बघत नाहीत बरं का. मग कुठे बघतात म्हणाले, अगं हे सगळं सोडून द्या, तुम्ही फक्त याच्या चरणांकडे बघा. याचे चरण बघा, भगवंतांचे श्री चरण बरं का. याच्या चरणांकडे बघा, काय काय ती नाजूक 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 पावलंय. बस म्हणाले, मला तर असं वाटतंय की फक्त याच्या चरणांकडेच बघत राहावं. यशोदेच्या मांडीवरती ते बालक आहे बरं का. यशोदेला आणि नंद बाबांना वय बऱ्यापैकी पुढे बरं का, यांचं 50च्या पुढचे सांगितले दोघेही. अपत्यप्राप्ती नाहीये. दीर्घकाळ यांनी उपास तापास केले, एकादशीचं व्रत केले. सगळ्यांनी एकादशीचं व्रत केलंय बरं का गोकुळातल्या. आणि त्या एकादशी व्रताचं पुण्य या दोघांकरता खर्च केले, यांना अपत्य प्राप्ती व्हावी म्हणून. आपण उपवास कशा करता करतो बघा. खिचडी खायला मिळेल, वऱ्याचे तांदूळ, बटाट्याचे वेफर्स, काही त्याला अर्थ नाही बरं का, काही त्याला अर्थ नाही. शंकराचार्य म्हणाले, श्रम फक्त त्याला श्रम म्हणतात बरं का. आपण जे उपवास करतो ना त्याला श्रम म्हणतात, काही पुण्य बिण्य नाही त्याच्यात. आपण ज्या गोष्टी करता झिजलो ती दुसऱ्याच्या कामी आली तर त्याचं पुण्य मिळतं. आणि त्या बालकाला आता आज न्हाणी म्हणायची आहे ना, काय आज म्हणायची का उद्या? उद्या उशीर झाला, वाजले 7 वाजले. त्यामुळे म्हणाले न्हाणी आपण उद्या घालू. भगवंत म्हणाले हरकत नाही, ऊन पाणी व्हायला वेळ लागेल तेवढा. यशोदेच्या एक म्हणू ना, बर हा अरे हो, पाळणा खरं पाळण्याच्या आधी पाळणा आणि नाणी असते. आधी नाणी व्हायला पाहिजे मग पाळणा, पण हरकत नाही. आपण पाणी तापत ठेवा तोपर्यंत पाळणा म्हणू, मग उद्या नाणी म्हणूयात. भगवंतांना पाळण्यात ठेवलं बरं का. आणि सगळ्या गोपी आता छान पाळणा म्हणतात. फक्त ते सावकाश द्या बरं का, झोके आहेत सावकाश सावकाश, अगदी सावकाश. कोण म्हणणार आहे त्यांनी या इकडे पाळणा म्हणायला. तुमच्यापैकी म्हणणार आहे कोणी पाळणा? आजी तुम्ही म्हणलं ना एक गाणं, मला वाटलं तुम्हीच म्हणताय काय. म्हणताय कोणी पाळणा? तेवढंच म्हणा, तेवढंच म्हणा, म्हणा तेवढंच. हळूहळू हळू पडेल
गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हो म्हणा 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 टोपी बघ किती छान बसली आहे त्याला बघ तू हल्ला म्हणून टोपी चांगली टोपी पण चांगली बसली उद्या ज्या कथा होणार आहेत त्या फक्त सांगतो। उद्या भगवंतांचा आज जसा आपण जन्मोत्सव केला तसा नंद महोत्सव म्हणून जो महोत्सव आहे तो आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर पूतना उद्धार, तृणावर्त, शकटासुर, अघासुर, देनकासुर, कालियामर्दन आणि उद्या आपण पाहणार आहोत ते भगवंतांची गोवर्धन लीला पाहणार आहोत। भगवंतांनी जेव्हा गोवर्धन तोलून धरला तेव्हा 7 दिवस तो भगवंतांनी उचलून धरला होता असा उल्लेख आहे। तेव्हा 7 दिवस भगवंत आपल्या स्थानी
भोजनाकरता गेले नव्हते आणि भगवंतांच्या 8 पट्ट राण्या आहेत. त्या रोज भगवंतांकरता स्वयंपाक करतात. स्वयंपाक असा शब्द आहे. अपभ्रंश स्वयंपाक. स्वयं करतात तो स्वयंपाक. आणि म्हणून ज्या दिवशी गोवर्धन होतो त्या दिवशी भगवंतांना 56 भोगांचा नैवेद्य असतो. तेव्हा उद्या कथेला येताना प्रत्येकाने भगवंतांसमोर ठेवण्याकरता काही ना काहीतरी प्रसाद घेऊन यायचा. तुम्हाला वाटलं तर आपल्या शेजारी जो ठेवलाय तो उचलून नेलात तरी चालेल जाताना. म्हणजे शेजारी काय ठेवलंय ते जाताना घेऊन जायचं. पण आठवणीने येताना ते आपण सगळे इथे मांडूया छान. आणि रासक्रीडा आपण करणार आहोत. 2-3 गाणी रासक्रीडेची म्हणून मातृवर्गाने छान रास करायला हरकत नाही. आणि पुरुष वर्ग आहे त्यांनी सुद्धा आतमध्ये इथे जागेचा अभाव आहे म्हणून राव काकांकडे तर हॉलमध्ये सगळ्या भगिनी वर्ग आणि बाकी त्यांच्या 2 खोल्या होत्या तिथे सगळे बंधू वर्ग छान रास क्रीडेचा. कुठे काकांकडे तर कुठे काका आणि खुडे काका छान फुगडी आणि उद्या आपण सगळ्यांना एक फुगडी म्हणायची. फुगडी फुगडी हा म्हणायची. मी सांगणार आहे. फुगडी खेळतो ना खेळत नाहीत बरं का, म्हणतात त्यावेळेला. तर ती हरिनामाची फुगडी आपल्याला उद्या म्हणायची आहे. फुगडी मुख्याने म्हणत नाही, मुख्याने खेळत नाही. नाही म्हणजे काही काही पदं असतात कधी कधी म्हणायची. तर त्यातल्या एका फुगडीची रचना कुठे काकांच्याकडचं भागवत झाल्यानंतर मी केलेली आहे. तर ती आपण उद्या सगळेजण म्हणणार आहोत. आधी छान शांतपणे बसून म्हणू. म्हणजे आध्यात्मिक फुगडी आहे ती. याच्याकरता आधी शब्द नवीन आहेत त्यामुळे ते शब्द छान म्हणू आणि मग काय तो नृत्याचा रसास्वाद आपण घेऊयात. एवढंच बहुतेक उद्या होईल. पुढच्या कथा काही होणार नाही त्या आपण नंतरच्या दिवशी घेऊयात. उद्या आठवणीनं या आरती घेऊन या. तुमच्याकडे थांबले. उद्या आठवणीने येताना सगळ्यांनी भगवंतांच्या समोर ठेवायला काहीतरी प्रसाद घेऊन या. बंद करा.